नमस्कार मैत्रिणींनो, मराठी हेल्थ चॅनलवर आपलं स्वागत आहे। चला तर मग बघूया झटपट वजन कमी करण्यासाठी कोणता उपाय करावा। म्हणजेच पोट सुटण्याची तक्रार अनेक लोक करत असतात। त्यांच्या पोटावर आणि कमरेवर चरबी जमा झाल्यामुळे वजन वाढलेले दिसते आणि पटकन नजरेत येते, ज्यामुळे शरीर बेडोद दिसते आणि सोबतच वजन वाढल्यामुळे इतर अनेक रोगांविषयी समस्या डोकं वर काढतात आणि निर्माण होतात। येथे काही फायदेशीर टिप्स, त्याचप्रमाणे वजन कमी करण्यासाठी आजचा उपाय आपण सांगणार आहोत। येथे आपण जो उपाय सांगणार आहोत त्यामुळे तुमच्या पोटावरची चरबी पूर्णपणे वितळेल, वजन पूर्णपणे कमी होईल, तेही नैसर्गिक पद्धतीने। यात कोणतीही शस्त्रक्रिया न करता किंवा कोणतेही केमिकल युक्त औषध न घेता याचा तुम्हाला फायदा होणार आहे। यासाठी तुम्हाला एक पावडर किंवा चूर्ण बनवायचे आहे आणि त्यासाठी कुठलाही जास्त खर्च नाही। त्यात लागणारे सर्व घटक आपल्याला आपल्या घरात उपलब्ध होणार आहेत। तत्पूर्वी एक गोष्ट, योग करणे आणि एक्सरसाइज किंवा व्यायाम करणे हे वजन कमी करण्यासाठी सर्वात जास्त मदत करतात। साधारणतः अर्धा तास ते 1 तास चालावे, त्याचप्रमाणे अर्धा तास ते 1 तास व्यायाम जर करत असाल तर तुमचं वजन नक्कीच कमी होतं, त्यामुळे शरीरावरील फॅट बर्न होतात। दुसरी गोष्ट म्हणजे आहारात कॅलरीवाल्या, म्हणजे ज्यांना जास्त कॅलरी आहे अशा वस्तू खाऊ नये। त्याचप्रमाणे कमी कॅलरीच्या वस्तू खाणं गरजेचे असतं, जसं भाज्या आणि फळांचे सेवन करावे, यामध्ये कॅलरीज कमी प्रमाणात असतात। फळामध्ये केळे आणि चिकू यांचे सेवन करू नये, कारण यामध्ये कॅलरीज जास्त असतात। तुम्ही आहारात गाजराचा समावेश करायला पाहिजे, कारण गाजर शरीरात चरबी वाढवण्यास विरोध करतं आणि पोटाची चरबी कमी करतं। रोज जेवणा अगोदर किमान 1 ते 2 गाजर चावून खावे, यामुळे तुम्हाला भूक जास्त लागणार नाही आणि तुम्ही कमी जेवण कराल, त्यामुळे परिणामी वजन पण कमी होईल। रोजच्या जेवणात पत्ता गोबी, ताक यांचा वापर करावा, हे देखील पदार्थ वजन कमी करण्यासाठी मदत करतात। चहा पूर्णपणे बंद करावा, त्याचप्रमाणे बाहेरचे अन्न किंवा एक्स्ट्रा फूड खाणं बंद करावं। घरचं जेवण हे कधीही चांगलं। आता आपण आपला उपाय पाहू। आपल्याला आपल्या उपायासाठी लागणारे सर्व घटक हे किचन मध्ये उपलब्ध होतील। यात जो पहिला घटक आहे तो म्हणजे जवस किंवा आळशी, याला फ्लॅक्स सीड्स असे म्हणतात। हे पोटाची चरबी कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे, कारण यामध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड आहे आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात आणि फायबरयुक्त पदार्थ वजन कमी करण्यासाठी मदत करतातच। आयुर्वेदात जवसाचा उपयोग वजन कमी करण्यासाठी फार जुन्या काळापासून केला जातो। 1 आठवडा पुरेल एवढी पावडर बनवण्यासाठी साधारणतः 4 चमचे जवस आपण यात घ्यायचं आहे। हे 4 चमचे जवस चांगलं 4 मिनिटे गरम करून घ्यायचं आहे, भाजून घ्यायचं आहे। यात जो आपल्याला दुसरा पदार्थ वापरायचा आहे ते म्हणजे जिरे। सुकलेला जिरा घ्यावा। जर थोडा तुम्हाला वाटलं की हा थंड ओलसर आहे तर तो उन्हात वाळवून घ्या। जिरा हा मेटाबॉलिझम बूस्ट करतो आणि इम्युन सिस्टीम मजबूत करतो। सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे जिरे असतात ते वजन कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त असतात। याला कुमिन सीड्स असं म्हटलं जातं। हे साधारणतः 3 चमचे एक वेळेसच्या वापरासाठी आपल्याला घ्यायचे आहेत। यातील पुढचा पदार्थ आहे तो म्हणजे ओवा। ओव्याला अजवाईन असेही म्हणतात। प्रत्येकाच्या किचनमध्ये ओवा उपलब्ध असतो। ओवा पोटासाठी अत्यंत फायदेशीर असतो। काहीही खाल्लेलं पचवून पोट साफ करण्याचं काम ओवा करतो, त्यामुळे चरबी कमी करण्यासाठी ओवा अत्यंत उपयुक्त असतो। असा हा ओवा 1 चमचा घ्या। मित्रांनो, यातील जो शेवटचा घटक लागणार आहे ते म्हणजे इलायची किंवा वेलदोडे। हे वेलदोडे प्रत्येकाच्या घरात असतात। आपल्याला हिरवे वेलदोडे वापरायचे आहेत। साधारणतः 5 वेलदोडे, त्यांचे सालटे काढून त्यातील काळ्या बिया आपल्याला या मिश्रणात टाकायच्या आहेत। आता हे सर्व मिश्रण आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे। यात एक गोष्ट लक्षात ठेवा, हे सर्व ज्या बिया आहेत किंवा ह्या सर्व ज्या वस्तू आहेत त्या पूर्णपणे वाळलेल्या असाव्यात किंवा सूर्यप्रकाशात आपण चांगल्या वाळवून पुन्हा वापरायच्या आहेत। हे चूर्ण वापरताना एक गोष्ट लक्षात घ्यायची, हे आपल्याला जेवणाच्या अगोदर घ्यायचे आहे। त्याचप्रमाणे हे आपल्याला कोमट पाण्यात घ्यायचे आहे। प्रत्येक वेळेस जेवणाच्या अगोदर साधारणतः अर्धा चमचा कोमट पाण्यात टाकून हे आपल्याला घ्यायचे आहे। यात चवीसाठी तुम्ही थोडेसे चिमूटभर काळे मीठ किंवा सेंधव मीठ याचा वापर केला तर खूप चांगलं। याचा परिणाम तुम्हाला 3ऱ्या ते 4थ्या दिवसापासून दिसायला लागेल। मित्रांनो, हा उपाय आपल्याला सलग 15 दिवस ते 1 महिना करायचा आहे। त्यानंतर 7 दिवसाचा गॅप देऊन पुन्हा 15 दिवस ते 1 महिना करू शकता। हा उपाय सर्व प्रकारचे व्यक्ती करू शकतात।